नमस्कार मित्रांनो, जॉब सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, शेतकऱ्यांना आता महिन्याला 170 रुपये मिळणार आहेत। ते कसे मिळणार आहेत ते या ठिकाणी पाहूयात। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा। चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। असेच नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो। चला तर मग या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, राज्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वर्धा अशा या 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या APL म्हणजेच केशरी शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत प्राधान्य कुटुंब लाभार्थ्याप्रमाणे प्रतिमाह प्रति सदस्य 5 किलो अन्नधान्य, 2 रुपये प्रति किलो गहू व 3 रुपये प्रति किलो तांदूळ या दराने अन्नधान्याचा लाभ देण्यात येत होता। सदर योजनेकरिता आवश्यक असलेल्या अन्नधान्याची खरेदी केंद्र शासनाच्या non-NFSA योजनेअंतर्गत गहू 22 रुपये प्रति किलो व तांदूळ 23 रुपये प्रति किलो या दराने करण्यात येत होती। तथापि सदर योजनेअंतर्गत यापुढे गहू व तांदूळ उपलब्ध होत नसल्याचे भारतीय अन्न महामंडळाने राज्य शासनास कळविले। सदर बाब विचारात घेता या 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या APL केशरी शिधापत्रिका धारक शेतकरी लाभार्थ्यांना माहे जानेवारी 2023 पासून अन्नधान्याऐवजी प्रतिमाह प्रति लाभार्थी 150 रुपये इतक्या रोख रकमेचे थेट हस्तांतरण करण्यात येत होते। तसेच प्रतिवर्षी किमान आधारभूत किमतीत होणाऱ्या वाढीनुसार केंद्र शासनाने अधिसूचित केलेल्या कॅश ट्रान्सफर ऑफ फूड सप्लाय रूल्स 2015 मधील तरतुदीनुसार प्रतिमाह प्रति लाभार्थी सुधारित वाढीव रोख रक्कम थेट हस्तांतरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे। मित्रांनो, केंद्र शासनाकडून खरीप हंगाम सन 2023-24 व रब्बी हंगाम सन 2024-25 यासाठी किमान आधारभूत दर जाहीर करण्यात आले आहेत। त्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील APL केशरी शिधापत्रिका धारक शेतकरी लाभार्थ्यांना थेट रोख रक्कम हस्तांतरण DBTद्वारे या योजनेअंतर्गत देण्यात येत असल्याचे रकमेमध्ये वाढ करून सुधारित वाढीव रोख रक्कम आर्थिक वर्ष सन 2024-25 मध्ये देण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे राज्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या APL केशरी शिधापत्रिका धारक शेतकरी लाभार्थ्यांना माहे एप्रिल 2024 पासून प्रतिमाह प्रति लाभार्थी 150 रुपयांऐवजी 170 रुपये इतकी रक्कम लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा केली जाणार आहे। या संदर्भातील हा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आलेला आहे।